यानंतर एक ब्रेकिंग समोर येते। धाराशिवमध्ये शेतकरी थोडक्यात बचावलेत। पुराच्या पाण्यातून वाहून जातानाचा थरारक व्हिडिओ समोर आलाय। पोहता येत असल्यानं अगदी थोडक्यात हे शेतकरी बचावलेत। पुराच्या पाण्यात असं धाडस करू नका असं आम्ही आवाहन करतोय। धाराशिवमधून ही धक्कादायक बातमी आपण पाहतोय। पुराच्या पाण्यातून वाट काढत असताना काही शेतकरी हे वाहून गेले। फक्त त्यांना पोहता येत असल्यानं ते थोडक्यात बचावलेत। आर्णीमधले काही शेतकरी बांधव आपल्या शेतातून घरी जात होते, मात्र पुराच्या पाण्यानं त्यांची वाट अडवली आणि तरीही घरी जाण्यासाठी त्यांनी पुराच्या पाण्यातून जाण्याचा निर्णय घेतला। मात्र पुराच्या पाण्याचा जोर एवढा होता की काहीच वेळात ते वाहून गेले। मात्र पोहता येत असल्यानं ते सुखरूप बचावलेत। पुराच्या पाण्यात असं धाडस करू नका एवढंच सांगावं लागेल। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। धाराशिवमध्ये अशी धक्कादायक घटना घडली। राहुल, नेमकं काय घडलेलं आहे? 1000 मिलीमीटर पाऊस पडला धाराशिवमध्ये, ज्या जिल्ह्याची 744 मिलीमीटर पावसाची वार्षिक सरासरी आहे। आणि त्यामुळे रोजचे व्यवहार जे शेतकऱ्यांचे थांबलेले आहेत त्यांच्या अडचण लक्षात येऊ शकते। पण म्हणून अशा पद्धतीचं धाडस करणं अयोग्य कसं आहे हे पुन्हा ह्या व्हिडिओतून दिसतंय। साधारणपणे 10 शेतकरी आहेत, बहुतेक जण वयोवृद्ध आहेत। एकाच्या खांद्यावरती स्क्रीनवर दिसतंय त्याप्रमाणे दुधाचा कॅन आहे आणि ते आर्णी इथं असलेली जी छोटी नदी आहे ती नदी ओलांडून दुसऱ्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करतायत। आजूबाजूला लोक होते म्हणून ते बचावलेत खरं म्हणजे, कारण या व्हिडिओ 2 मिनिट 33 सेकंदाच्या ह्या व्हिडिओमध्ये त्यांचा एका तीरापासून दुसऱ्या तीरापर्यंतचा प्रवास आहे आणि त्या प्रवासात दिसतं आहे की अगदी या पाण्याच्या प्रवाहाच्या मध्यभागी आल्यानंतर त्यांचा म्हणजे 5 जणांचा आणि दुसऱ्या 5 जणांचा असा ग्रुप झाला, कारण ते एकमेकांना हाताशी धरून चालले होते। त्यांना हा विश्वास होता की आपण नदीच्या पलीकडे जाऊ ओढ्याच्या। तर पाण्याचा जोर किती आहे बघा। आणि मग 5-5 जणांची तुकडी झाली आणि पुन्हा पाण्याने मग त्या 5ही जणांची जी काही एकत्रित ताकद होती ती अक्षरशः फेकून दिली आणि ते पुरात वाहू लागले। सुदैव की त्याच्यात दिसतंय की पलीकडून काही लोक तरुण आले पळत। त्या पळत आलेल्या तरुणांनी त्यांना हात दिला, दोरी टाकली आणि त्यांनाही पोहत येत होतं। पण किती काळ ते पोहू शकले असते हे सगळं थरारक दृश्य जे घडलं ते आज सकाळी 8 वाजता आहे। आणि 8 वाजताच्या दृश्यात दिसते की ते केवळ 100 मीटर पर्यंत जाऊन लोकांच्या मदतीचा हात मिळाला म्हणून वाचले। जर याच्या पुढे ते गेले असते तर त्यांची दमछाक झाली असती। कितीही पट्टीचा पोहणारा असता तरी अशा पुराच्या पाण्यामध्ये तो वाचत नाही, हा आजपर्यंतचा अनुभव। आणि म्हणून हेच आव्हान केलं पाहिजे की सध्या अडचण आहे, मान्य आहे, असं धाडस करू नका। कारण तुमच्या कुटुंबात अनेक सदस्य असतात, त्याचा तरी विचार करा। थोडंसं नुकसान झालं सहन करा, पण आता हे थरारक दृश्य धाराशिव पासून एक साधारणतः 20-22 किलोमीटरवरती आर्णी नावाचं गाव आहे। हे तेच गाव आहे की ज्या गावामध्ये दुष्काळी परिस्थितीची चर्चा महाराष्ट्रभरामध्ये जेव्हा लातूरला ट्रेननी पाणी पुरवलं होतं तेव्हा झाली होती आणि त्याच गावात अतिवृष्टीनं थैमान घातलंय। म्हणून गावकऱ्यांनाही तेच आव्हान आहे की ही दृश्य पाहता असला प्रकार तुम्ही करू नका। आणि पुन्हा तेच आहे की हे जर तरुण मुलं तिथे नसती, बरं त्या व्हिडिओमध्ये ज्यांनी हे शूट केलंय राहुल, त्यामुळे पुराच्या पाण्यात असं धाडस करणं हे जीवावर बेतू शकतं। धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।